पुण्यातील शिरूर शहरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून एका 22 वर्षीय परप्रांतीय तरुणीला लॉजमध्ये डांबून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात पीडितेला पांढऱ्या रंगाची नशा देणारी पावडर खाऊ घालून तिच्यावर पाशवी अत्याचार करण्यात आले। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि मूळ छत्तीसगड येथील एका 22 वर्षीय तरुणीला चांगल्या पगाराचे काम मिळवून देतो असे सांगून आरोपींनी तिला कारमधून शिरूर या ठिकाणी आणलं। 19 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये शिरूर गावच्या हद्दीतील हॉटेल मार्वल इन लॉजिंग येथील खोलीमध्ये तरुणीला डांबून ठेवण्यात आलं। तिथे तिला बळजबरीनं नशा देणारी पावडर खायला घालून तिच्यावर इच्छेविरुद्ध सामूहिक बलात्कार करण्यात आला। तसेच इतर आरोपींनी तिला मारहाण, शिवीगाळ आणि दमदाटी करत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। या नरक यातनेतून सुटका झाल्यानंतर पीडित तरुणीनं शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर मांडलाय।